त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे. ते जायकवाडी धरणातून पाणी आंबडच्या तालुक्याच्या पूर्ण सर्कलला, आंबडच्या तालुक्याच्या परिसरातल्या गावांना त्याचा खूप फायदा होतो आहे. आणि हजारो हेक्टर जमीन पुलीच्या खाली येते. आणि होत असताना का करू नये सरकारनं? काय अडचण काय? परंतु सगळ्यातच राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही त्या राजकारणाच्या भाषेत बोलणार नाहीत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भातलं समितीला पाठवून निवेदनही द्यायला लावणार आहेत. आणि आम्ही स्वतः त्या संघर्ष समितीचे जे आंबड तालुक्यातले बांधव काम करतात, हे शेतकऱ्यांसाठी काम करतात म्हणून पूर्ण ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणार आहेत. पण ते प्रश्न मार्गी काढण्यासाठी फडणवीस साहेबांना याबाबत लवकरच कळवलं जाणार आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. मी आता शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे येत आहे. मोठं आंदोलन उभारलं जाऊ शकतं का भविष्यात? हे बघा, शेतकरी तर मग या देशाचा मेन कणा आहे. मुख्य जीवच शेतकरी. शेतकरीच नाही जगला तर देश तरी कसा जगल? एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नही हाताळणं हे आमचं काम आहे. प्रथम मराठा आरक्षणच, प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच. त्यानंतरच्या मागण्या ज्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या, त्या आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण ज्या शेतकरी कुळात जन्म घेतला आहे आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे म्हणून आम्ही लढतोय आणि लढणारसुद्धा आहेत. आता हेच काम हे जे संघर्ष समिती आंबडची, या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनाही फडणवीस साहेबाकडे पाठवलं जाणार आहे. कारण आम्ही तसं त्यांच्याशी बोलू त्यानंतरच पाठवलं जाणार आहे. त्यांचा वेळ घेतला जाईल कारण ही त्यांना समजून सांगणंही गरजेचं आहे. आणि सगळे त्यांच्या पाठीशी राहतील. फक्त आता हे 1-2-3 दिवस सांगितलं जाणार नाही कारण 1 तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक ते पडलं आहे तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही. म्हणजेच दादा तुम्ही राणेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहे का? नाही, बालेकिल्ल्याचं त्याच्यात नाही. समर्थ आमचं दैवत आहे. आमचं छत्रपती शिवराय दैवत आहे. आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाज बांधवांच्या 18 पगड जातींच्या भावना दुखावलेल्या आहेत. जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळलं आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गडकोट आहे, राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे. आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही आहे. मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे, राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे. आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं. राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे. आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये. राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे, ही राजकारण करायला जागा नाही. कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आहे. पण आज राडा सुरू झालेला आहे. तिथे पुतळा पाडल्यावरून ठाकरे गट आणि राणे गट असे दोनही गट भिडलेले आहेत. नाही, मी आत्ताच सांगितलं, मला ते माहीत बी नव्हतं, तुम्ही सांगितलं. याच्यात नाही राजकारण आणायचं करून. कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक हे आपलं दैवत आहे आणि ते पडलं आहे. याच्यात कोणी आरोपसुद्धा करू नये असं माझं म्हणणं आहे. कोण करणार आहे ना त्याला सोडायचं नाही, त्याला कायमची जेल झाली पाहिजे. इथून पुढं कुठल्याच महापुरुषांचं असं झालं तर बांधकाम करणारे नीट बांधकामं करतील कुठल्याही महापुरुषांबद्दल. म्हणून याच्यात राजकारण नाही केलं पाहिजे. राजकारण करायला अनेक जागा आहेत. छत्रपती शिवरायांच्या बाजूनं सत्ताधारी विरोधक हे कोणी नेते असू एका बाजूनं असले पाहिजेत. त्यांच्या बालेकिल्ल्यात चाललाय. नाही, ते नंतर बघू. ते राजकारणाचा विषयच नाही. तर छत्रपती शिवरायांचं स्मारक पडले, कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही. आम्हाला आमच्या राजांच्या स्मारक पडले त्याच्यात रस आहे. आम्हाला वाईट वाटतं आहे. आम्ही खूप भावना आमच्या समाजाच्या सगळ्या 18 पगड जातीच्या दुखावलेल्या आहेत. आम्हाला तिथं भेट देणं आवश्यक आहे. हे तसलं इतकं चिल्लर राजकारण मी नाही करत की ते आला आणि हे आला आणि ते कॉमन नाही आला, तसलं चिल्लर नाही. आमचा दम हे राहो, आम्ही असे चिल्लर चाळे नाही करत. उद्घाटन करण्यात यावं यासाठी काही स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी पुतळा बनवण्याची गडबड केली असं पण आरोप होतो. नाही, झालं असेल ना. त्याबद्दल मी काय म्हणलं की त्यात आपण राजकारण नाही करणार. झालंय असेल. बांधकाम करणारा कोण? एखादा नेत्याने बी त्या टायमाला गडबडीत केलं असेल. ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्याची दर्जा होता का नव्हता त्या कामाचा हे बघणं गरजेचं आहे. आता राजकारण करायचं म्हणून करायचं नाही. उगाच कोणी दोष दिला म्हणून आपण पण नाही द्यायचा. आता उद्घाटकाचा काय दोष? समजा मोदी साहेब आले आणि त्यांनी उद्घाटन केलं, ते करून गेले. करणारच जर नीट नसेल तर त्या उद्घाटकाचा काय दोष? म्हणजे राजकारण करायचं म्हणून नाही करणार, मी तरी नाही करणार. आम्हाला दोषी सापडले ना तर त्यांना बी नाही सोडणार मग आम्ही. परंतु छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण नको आहे. कोणी पण असो, ही भावना आहे. हे सगळ्यांचं बळ देणारं, प्रेरणा देणारं बलस्थान आहे ते.
या पूर्ण देशाचं आणि ते दैवत आहे. तिथं राजकारण नको आहे असं म्हणणं आहे. म्हणून 1 तारखेला शक्यतो आम्ही ठरलं आणखीन नाही, परंतु 1 तारखेला आम्ही राजकोट किल्ल्यावरती तिथं स्मारक पडलं आहे तिथं भेट देण्याचं ठरवायची आमची तयारी आहे. पण बघूयात आता इथून गेल्याच्या नंतर काय होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.